ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरुर्पहा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मला वाटतं गत 2 व्हिडिओमध्ये मी गुरुचरित्रातली साम्य स्थळं आणि आपल्या गुरुदेवांचे अनुभव हे सांगण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मी आमच्या रेंगे घराण्यात जे गुरुदेव येत होते माझ्या घरी, त्याच्या काही आठवणी सांगत होतो आणि त्यातल्या अजून 1-2 आठवणी मला आपल्याला सांगायच्यात. तर ते मी आता आज ते पुरं करतोय. मला वाटतं 142 नंबरचा आता हा मी आज व्हिडिओ आपल्याकरता करणार आहे. वाटतं 1978चा सुमार होता आणि गुरुदेव आमच्या घरी 3-4 दिवसाकरता मुक्कामाला आलेले होते शिवाजीनगरला रेल्वे क्वार्टर्समध्ये. आणि त्याच वेळेस अण्णांनी मला वाटतं 1976-77 साली तळेगाव येथे त्यांचा मुलगा प्रकाश म्हणजे माझा मोठा चुलत भाऊ, तो त्याच्या राहण्याकरता एक घर बांधलं होतं आणि त्या घरात अण्णाही अधूनमधून यायचे. गौरी गणपती वगैरे ते इथे करायचे. असं त्यांचं ते उपक्रम चालू होता. आणि 78 साली एक संधी आली होती म्हणून अण्णांनी गुरुदेवांना विनंती केली की आपण पुण्यात येत आहात तर तळेगावलाही एक दिवस यावं. वास्तविक पाहता अण्णा नगरमध्ये राहत होते आणि अण्णा नगरमध्ये राहत असल्यामुळे अण्णांच्याकडे नगरलाही गुरुदेव घरी येऊन गेलेले होते. ते पुण्यात राहत होते तेव्हाही येऊन गेलेले होते. त्यामुळे अण्णांनी गुरुदेवाला बोलवणं हे काही नवीन नव्हतं. पण तळेगावला बोलवण्याचं एक वेगळं कारण होतं की नगरमध्ये असताना साधारणपणे गुरुदेव जर अण्णांकडे गेले तर तिथं कधी भिक्षा घ्यायची नाहीत, म्हणजे भोजन करायचे नाहीत. गुरुदेवांचा एक नियम होता की जे जिथं रात्री वस्तीला असतात तिथंच ते भोजन करत असतात. तर त्याच्यामुळे सहसा ते कुठे भोजन करत नव्हते. त्या नगरमध्ये जरी आले तरी भोजनाचा काही लाभ तो म्हणजे गुरुदेवांना भिक्षा वाटण्याचं भाग्य काय अण्णांना लाभलेलं नव्हतं आणि ते साधावं या हेतूने अण्णांनी 78 साली ते केलेलं होतं. आणि मग आता गुरुदेव रेंगे घराण्यातच राहत होते त्यामुळे तो काही फार हे नव्हता. आणि मग त्या दिवशी असं सगळं ठरलं की सकाळी 8-8:30ला आम्ही, मला वाटतं एक कार होती, त्या कारमध्ये गुरुदेव वाहन चालक होते, मी होतो सॉरी आणि माझी बहीण, चुलत बहीण माणिक रेंगे ही, अशा आम्ही 4 जण तळेगावला निघालो. तळेगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णांनी वेदोक्त ब्राह्मण बोलवले होते आणि त्या वेदाच्या गजरात त्यांचं गुरुदेवांचं स्वागत झालं. औक्षण केलं. आमच्या काकूंनी, माझ्या बहिणींनी, म्हणजे काही तिथे महिला मंडळी आमच्या नातेवाईक आलेले होते, त्या सगळ्यांनी गुरुदेवांना औक्षण केलं. औक्षण केल्यानंतर अण्णांनी सत्कार केला, हार वगैरे घालून त्यांना आसनस्थ केलं. त्याच्यानंतर मग जे काही लोक आलेले होते, भक्त मंडळी आलेले होते, जे ब्रह्मवृंद आलेले होते, त्या सगळ्यांचा आदर सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. आणि त्याच्यानंतर थोडं घरातल्या काही अण्णांनी चौकशी केली, घराची पाहणी केली, कसं आहे काय. आणि त्याच्यानंतर अण्णांच्या शेजारी त्यांच्या अण्णांचे साडू राहायचे धोंगडे म्हणून. तर त्यांनी विनंती केली की आपण इथे आलात तर आमच्या पण घरी यावं. आणि मग गुरुदेवांनी पण ती मान्य केली. आता अण्णांकडे गुरुदेव आलेले होते, शेजारी एक भिंत लागून होती, शेजारी जायचं होतं. तेव्हा ते म्हणले मी स्नानाच्या आधी आपल्याकडे येतो. साधारणपणे गुरुदेव 12च्या आसपास, आता नगरला असताना ते आरती वगैरे असायची त्यामुळे त्याच्या आधी त्यांचं स्नान व्हायचं. पण इथे काय आरती वगैरे करायची नव्हती. दुपारी जेव्हा भोजन असायचं त्याच्या आधी ते स्नान करणार होते. त्यामुळे साधारणपणे 11:30, 11:15च्या सुमारास ते शेजाऱ्यांच्याकडे जायला निघाले. आता त्या ठिकाणी काय आलं की मी गुरुदेवांची सेवा करण्याकरताच तिथे गेलेलो होतो. पण मला गुरुदेवांच्याबरोबर त्या शेजारी काही जायचं काही कारण नव्हतं. कारण माझा भाऊ जो प्रकाश आहे तो त्यांच्या
त्याच्या मावशीकडे गुरुदेवांना घेऊन जाणार होता आणि मी घरातली व्यवस्था बघायला थांबलेलो होतो. आता यावेळेस काय होतं माहिती आहे का, की आमच्याकडे गुरुदेव आले, तरी आमच्याकडे काही फार मोठी व्यवस्था होती असं काहीचा भाग नव्हता, की एक वेगळी खोली आहे गुरुदेवांना, त्याला अटॅच संडास बाथरूम आहे वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे जी काही व्यवस्था होती त्याच्यामध्ये आम्ही गुरुदेवांनी वापरण्याची त्याची योग्य ती स्वच्छता करून घ्यायचो आणि मग गुरुदेवांना त्या ठिकाणी आतमध्ये जायला सांगायचो. तर दुपारचं स्नान होतं. त्यावेळेस गिझर वगैरे काही नव्हता आणि मला वाटतं आमच्या अण्णांकडे बंब पण नव्हता. पण बाहेर मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये विटांची चूल लावलेली होती आणि त्याच्यावर मोठं एक तपेलं मोठं हे त्या ठिकाणी तापायला ठेवलेलं होतं आणि ते मी भरलं आणि चूल पेटवून त्याच्यावर पाणी ठेवलं. ते गुरुदेवांना दुपारचं स्नान करायचं आहे. मग ते गुरुदेवांनंतर ते पाणी उकळलं. पाणी उकळल्यानंतर मी ते बादलीमध्ये काढलं आणि मग त्याच्यामध्ये गार पाण्याचं मिश्रण पण घालायचं होतं. तर या ह्याच्यात मी ते सगळं करत होतो आणि माझ्या हातात एक अत्तराची बाटली होती आणि ती अत्तराच्या बाटलीने मी त्या बादलीमध्ये ते अत्तर घालत होतो. जेणेकरून त्या पाण्याला सुगंध यावा. आमच्या गुरुदेवाचं वैशिष्ट्य प्रकारचा सुगंध फार प्रिय होता. कुठल्याही प्रकारचा सुगंध त्यांना अत्यंत प्रिय असायचा. सुगंध असला की स्वारी खुश असायची आणि मी ते करत होतो आणि अचानक माझी नजर वरच्या बाजूला गेली. आता एक भिंतच लागून ते घर होतं आणि गुरुदेव देखील त्या धोंगडे मंडळींचं घर व्यवस्थित बघत होते आणि त्यांच्या पाठीमागच्या गॅलरीत ते आलेले होते. गॅलरीत आले होते आणि त्या ठिकाणी माझी आणि त्यांची गुरुदेवांची नजर झाली आणि गुरुदेवने माझ्याकडे स्मित हास्य केलं आणि मी काही झालं नाही असं बघून हे केलं आणि त्याच्यानंतर गुरुदेव खाली आले. मग त्यांनी स्नानाची तयारी झाली का म्हटले प्रमोद? म्हटलं झाली. मग ते गुरुदेवांना मी ती बादली वगैरे आतमध्ये बाथरूममध्ये त्या नेऊन दिली. गुरुदेवांचे कपडे वगैरे त्या ठिकाणी आणले आणि आता गुरुदेव स्नानाला सुरुवात करणार आणि मग मी तिथे थांबलो होतो. त्यांना काही लागेल तर आणि पहिलाच तांब्या घेतल्यावर ते मला म्हणले, "प्रमोद, तुझी चोरी पकडली बरं का मी." म्हणजे किती बघा कोणत्या शब्दात त्यांनी आपल्या सेवेकराचं कौतुक केलं हे वैशिष्ट्य आहे, की तुझी चोरी पकडली. म्हणजे मी जे अत्तर त्यात मिसळत होतो ते त्यांनी वरून बघितलं होतं आणि अशा पद्धतीने त्यांनी मला प्रतिसाद दिला. म्हणजे गुरुदेवांच्या एक वैशिष्ट्य होतं रे गुरुदेवाचं. गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवेतले जेवढे सेवेकरी होते त्यांच्यावर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्या सेवेकरांना कोणी बोललेलं चालत नव्हतं. त्यांना कोणी बोलायचं नाही. मग तो प्रभाकर असू दे, राजा भागवत असू देत, नरेंद्र कुलकर्णी असू देत, प्रमोद रेंगे असू देत, शिरीष भालराव असू देत, काय कोणी या लोकांना सेवेकरांना कोणी बोललेलं चालायचं नाही. आणि अनेक भक्त असे होते, की या सेवेकरांबरोबर भांडायचे. का भांडायचे? तर त्यांना तिथं बसायचं असायचं जास्त वेळ आणि ही मंडळी प्रसाद द्यायची किंवा गुरुदेवांनी काही सांगितलंय, जे काय असेल ते गुरुदेवांच्या निरोपाप्रमाणे ते करत असत. त्यात त्यांची काय चूक आहे? गुरुदेव सांगितलं ते केलंय. पण हे बऱ्याच भक्त मंडळींना कळायचं नाही. मग असं काही झाल्यानंतर मात्र जो भक्त त्या ह्याला बोलला त्याची काही खैर नसायची. त्याला ते गुरुदेव त्याला जागाच दाखवायचे. म्हणजे हा जो अनुभव आला आहे मला, की त्यांनी किती कौतुक करावं. मग त्याच्यानंतर ते दुपारचं त्यांचं भोजन वगैरे झालं. त्यानंतर संध्याकाळी मला वाटतं 5:00-5:30ला परत आम्ही अण्णांच्या घरातून निघालो आणि आमच्या शिवाजीनगर रेल्वे क्वार्टर्समध्ये परत आलो. या सगळ्या ह्याच्यात गुरुदेवांचा मला सहवास घडला. मी आत्ता सांगितलं, की त्यांनी स्नान केलं. ऑब्व्हियसली स्नान केल्यानंतर गुरुदेवांचे जे कपडे आहेत, ते धुण्याचं पण माझंच काम होतं. ते मी केलं. ते कपडे वाळत टाकले. ते वाळत टाकल्यानंतर वाळल्यावर ते परत गुरुदेवांच्या बॅगमध्ये ठेवायचे. ही सगळी कामं मला करायला मिळाली हेच मी माझं भाग्य समजतो. असं अशा एवढ्या साक्षात्कारी पुरुषाच्या जवळ राहून त्यांच्या वैयक्तिक सेवेत मला जो सहभाग घ्यायला मिळाला, तो खरोखरीच मी म्हणजे जरी गुरुदेवांनी मला दयाळू अंतःकरण जवळ केलं असलं,
तरी मला त्यांची सेवा करायला मिळाली हे मात्र मी आज भाग्य समजतो. तर अजून 1-2 अनुभव आहेत, ते मला सांगायचे आहेत आणि नंतर आपण आता इथे थांबू. श्री गुरुदेव दत्त.